वार्ता लाईव्ह. नमस्कार, मी आहे संजय चन्ने. आज आपण आहोत तंटामुक्त ग्राम, निर्मल ग्राम, संसद आदर्श ग्राम, पर्यावरण संतुलित ग्राम, पुरस्कृत ग्रामपंचायत पाथरी, पंचायत समिती गोरेगाव, जिल्हा परिषद गोंदिया. आज आपल्या सोबत आहेत पाथरी ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती हिरणताई तिरेले. ताई, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. माझे विचार मांडण्याची आपण संधी दिली आणि माझा परिचय आहे हिरणताई तिरेले, सरपंच, सांसद आदर्श ग्राम पाथरी. कसे काय राजकीय क्षेत्रात आलात? कसे काय म्हणजे माझी इच्छा तर नव्हतीच कधीच. आजपर्यंत मी राजकीय क्षेत्रात आली नाही, परंतु मला काही मतभेद नाही, मी कोणत्या पक्षाची नाही आहे, परंतु मी थोडंसं प्रोत्साहन समोरच्या माणसाकडून मिळाले आणि मी त्याच्यात सहभाग घेतला. म्हणजे यापूर्वी कुठल्याही पक्षाशी जोडून नव्हते काय? नाही, पक्षाशी कोणतेही जुळलेले नाही आहे. अच्छा. आता पण तुम्ही निष्पक्षपातीप्रमाणे म्हणजे पदाचा उपयोग करताय असं वाटतंय? हो. नुकतेच आता मागील महिन्यामध्ये पंचायत समितीचं जिल्हा परिषद अध्यक्षांनी आढावा बैठक घेतली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत. तर सरपंच संघटनेचा विरोध होता. म्हणजे बहुतेक त्यांना मेसेज वगैरे संघटनेला किंवा आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं, मात्र आपण आवर्जून उपस्थित होते अशी माहिती आहे. काय सांगाल? माहिती म्हणजे अशी आहे की सरपंच संघटना याच्यात मेसेज आलेला होता, परंतु आमच्या ग्रामसेवकांनी खास म्हणजे माझ्या मोबाईलवर मेसेज पाठवला आणि जाण्याचे कारण तेच आहे की आपल्याला सगळे जिल्हा परिषद पदाधिकारी, शिओ वगैरे होते, BDO होते आणि पंचायत समिती सदस्य, सभापती सगळेच होते. त्यांच्याकडून चला आपल्या गावचे काही समस्या असतील ते मांडण्याचे माझे विचार होते आणि त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला अपेक्षा होती, काहीतरी आपल्या समस्या पूर्ण होती. त्यांच्यासाठी मी गेलो आणि त्या सभेत उपस्थित झालो. आपल्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की पाथरी सांसद आदर्श ग्राम म्हणजे 11 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. एकूण 4 वार्ड आहेत. जवळजवळ 5000 या गावातील लोकसंख्या आहे. सन 2015-16ला सांसद आदर्श ग्राम म्हणून या ग्रामपंचायतची निवड करण्यात आलेली होती. राज्यसभा सदस्य प्रफुल्लभाई पटेल यांनी हे गाव सांसद आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतलेलं होतं आणि पहिलीच त्यांची या गावाला भेट होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर सैनी साहेब होते. आपल्या प्रथम भेटीतच त्यांनी एक स्वप्न दाखविलं होतं की एवढं डेव्हलपमेंट या गावाचं आपण दत्तक ग्राम, सांसद आदर्श ग्राम म्हणून एवढं विकसित करू, सुजलाम सुफलाम करू. कोटीच्या वर या गावामध्ये सांसद आदर्श ग्राम योजनेत विकासाचे कामं झालेले आहेत. काय वाटतंय गावामध्ये शाळा काय अवस्था आहे शाळेची? शाळेची अवस्था म्हणजे आता कशा 3 वर्गखोल्यांना थोडंसं पाणी टपकत आहे, तर जीर्ण अवस्थेमध्येच आहे. परंतु आता जिल्हा परिषद सदस्य जसे शिक्षण अधिकारी आहेत आपले गणवीर साहेब, त्यांना पण आम्ही माहिती दिली होती की त्यांनी आमच्या स्वतः शाळेला येऊन भेट दिली आणि जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी स्वतः त्यांना बोलले की सर तुम्ही आल्या पण त्याच्यासाठी काही तुम्ही केल्या नाही. शिक्षण सभापती जिल्हा परिषद, जिल्हा परिषद शब्द देऊन सुद्धा शब्द देऊन त्यांनी त्या शब्दाच्या पूर्तता केली नाही. त्यांच्यासाठी मला थोडासा खेद वाटतो. आता मला वाटते की ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यात पूर्तता झाल्यावर आपला थोडासा शाळेचा विकास होऊ शकतो. आपल्या गावाचा आरोग्य विभाग काय म्हणतो? कसं आहे आरोग्य विभागासाठी? आपण समाधानी आहात? समाधान नाही आहे, कारण की आरोग्य विभागासाठी जिल्हा अध्यक्षकडे आम्ही मागण्या केल्या. त्यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही तुमच्या इच्छा ज्या आहेत मागण्या त्या आम्ही पूर्ण करणार, पण त्या अजून 2 वर्ष झाले त्यांनी काही आजपर्यंत पूर्ण झाल्या नाही. आरोग्य विभागात काय म्हणजे उणीव बघताय तुम्ही? आरोग्य विभागाचा कसं आहे, जे पेशंट येतात तिथं बसायला परिपूर्ण बरोबर जागा मिळत नाही आणि कसं काय तिथलं व्यवस्था बरोबर नाही आहे. रोजगाराचा प्रश्न काय? माझी
माझी एक इच्छा होती ना अशी की जसं वृक्ष लागवड आहे, ऑगस्ट ते 2-3 महिने ते वृक्ष लागवड झाल्या पाहिजे, रोजगारांना काम मिळालं पाहिजे. तसं पाहिलं असता तर आपला एवढा मोठा 5,000 लोकसंख्येचा गाव आहे. त्या लोकसंख्येनुसार आपल्याला प्रत्येक 12 महिने लोकांना रोजगार मिळू शकतो. पण त्यांच्याकडे आता थोडंसं कसं आहे, MRGS मधून आम्ही प्रयत्न करतात, परंतु ते कसं आहे तिकडे जे लोक आहेत ते काही एस्टिमेट बनवायला म्हणजे ते कसे मागे पुढे पाहतात की आता काम द्यायला थोडंसं विचारच करतात की नाही. तर माझी ती इच्छा आहे की खरोखर मजुरांना 12 महिने रोजगार मिळाला पाहिजे. आपल्याकडे कटंगी मध्यम प्रकल्पाचं मुबलक पाणी व्यवस्था आहे, विद्युत व्यवस्था आहे गावाला. तुम्हाला काय वाटतं की सांसद आदर्श ग्राममध्ये कोट्यावधीचं विकास कामं झाले आहेत? प्रफुल्लभाई पटेल यांनी हे गाव दत्तक घेतलं होतं सांसद आदर्श ग्राम म्हणून. एखादी जर या गावामध्ये कंपनी उभारली असती तर काय ग्रामपंचायत जागा देऊ शकली असती उद्योगासाठी? हो, दिली असती. काय बघताय, जर आपण जागा दिली असती तर काय गावाच्या रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात दूर झालं असतं? कसं आहे, आम्ही जागा द्यायला तयार आहोत आणि रोजगार आलेच तर रोजगारांना रोजगार तरी पण मिळेल असं आहे. सरपंच पदाची जवळजवळ आपल्या 2.5 वर्षाचा कार्यकाल आज सरपंच पदावर होत आहे. आपण प्रथमदाच म्हणजे राजकीय क्षेत्रात आणि पदाधिकारी झालात. कोणकोणती विकास कामे केलीत आपण? मी राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आलेली आहे आणि माझ्या कार्यकाळामध्ये झालेले काम आहे. आधीच्या सुरुवातीला पहिलाच काम म्हणजे जनसुविधाचं 5 लाखाचं झालेलं आहे. त्यानंतर एक सिमेंट रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर झालेले काम शाळेचे काम आहेत. एक क्रीडांगण बनलेलं आहे, व्यायामशाळा बनलेली आहे. त्यानंतर अंगणवाडी दुरुस्ती झाली आहे आणि स्मार्ट अंगणवाडी म्हणून एक वार्ड क्रमांकची ती झालेली आहे. स्मार्ट अंगणवाडी म्हणून तिचं नावही आलेलं आहे आणि पारितोषिकही मिळालं आहे. आणि माझ्या कार्यकाळामध्ये कामं झालेली आहेत. अजून जिल्हा परिषद पात्री शाळेला एक RO लावून झालेला आहे. तसेच भुताईटोला जिल्हा परिषद शाळा तिथं पण एक RO लावून झालेला आहे. रंगरंगोटी करून झालेली आहे. अजून मातोश्री योजनेमधून आपले पांधन रस्ता झालेले आहेत, जनसुविधामधून झालेले आहेत आणि नागरी सुविधामधून एक पांधन रस्ता झालेली आहे. तसेच स्मशानभूमी सौंदर्यीकरण झालेलं आहे. आणि आता माझ्या ग्रामपंचायतला शाळेला CCTV कॅमेरे ते पण उपलब्ध झालेले आहेत. आता अंगणवाडीला 3 अंगणवाडीला लाईटची सुविधा नव्हती, तिथं लाईटची सुविधा झालेली आहे, फॅनची सुविधा झालेली आहे. अंगणवाडीला साहित्य घेऊन दिलेले आहे, चेअर वगैरे झालेलं आहे. जिल्हा परिषद शाळेला पण झालेलं आहे. अजून जे कामं पुष्कळ झालेली आहेत. माझ्या मते तरी अजून प्रयत्नही आहे आणि जे काम आहेत अजून ते सुरूच आहे. खूप छान. म्हणजे जवळजवळ कोट्यावधीचे विकास कामे या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाले आहेत. अशी माहिती आहे की आपल्या गावामध्ये काही होतकरू युवक जे नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत, त्यांनी गावामध्ये एक क्रीडांगणाची स्थापना केलेली आहे आणि जवळपास आपल्या गावामध्ये दरवर्षी 5-6 मुलं मुली हे खाकी वर्दीमध्ये जाताना दिसत आहेत. म्हणजे एक आवर्जून त्यांचं नाव घेईन मी की माहितीनुसार तलाठी देवेंद्र भोयर आणि त्यांचे धाकटे बंधू महेंद्र भोयर हे पोलीसमध्ये आहेत. तर यांनी एक गावामध्ये शैक्षणिक वातावरण तयार केलेलं आहे. क्रीडांगणाच्या माध्यमातून एक युवकांना शारीरिक चाचणी प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याचा सुपरिणाम म्हणू की आपण आपल्या गावातील दरवर्षी म्हणजे जवळजवळ 4, 5, 6 असे कुठं फॉरेस्टमध्ये, आर्मीमध्ये, पोलीस विभागामध्ये युवक जात आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण काय प्रोत्साहन द्याल त्यांना? अजून काय आपण आपल्या गावातील युवकांसाठी आपण करू शकतो? एक सामाजिक त्यांच्यासाठी म्हणजे कसं त्यांना अभ्यास करण्याकरता एक सामाजिक मंदिर दिलेलं आहे. तिथं मंदिरमध्ये ते एक सामाजिक मंदिरमध्ये ते अभ्यास करतात आणि
तिथूनच ते झालेले, पुढच्या याच्यात ते गेलेले. खरोखरच त्यांनी एक प्रयत्न केला, त्यांना एक सुविधा मिळाली आणि मी त्यांना थँक्स करतो, देवेंद्र भाऊ भोयर आणि त्यांचे लहान भाऊ. खरोखरच जे आपल्या गावात मुले होते त्यांना एवढं खूप मार्गदर्शन सुंदर केले. तर त्यांच्याच याच्यात मार्गदर्शनातून खूप मुले सामोर गेलेली आहेत ना. खरोखर त्यांचा प्रयत्न अजून सुरूच आहे ना. ते जातीलच, अजून काही विद्यार्थी आहेत ते त्यांचे प्रयत्न सुरू आहे ना, ते सामोर जातील अशी माझी अपेक्षा आहे. आपलं गाव व्यसनमुक्त आहे, आध्यात्मिक विचारसरणीचे लोक या गावाला आहेत. सर्वांशी सौजन्य आपण ठेवता. तर मग ज्यांच्याकडून आपण निवडणूक लढले असाल किंवा ज्या पक्षामध्ये तुम्ही काम करता, तर असं कुठला दबाव येतो काय की बा तुम्ही आमच्याच पक्षाशी निगडीत राहा, इतर पक्षाशी कसं काय म्हणजे मिसळून घेताय, असं काही नाही. प्रेशर असतंय का? नाही, तो प्रेशर नाही. माझे मत तरी असं आहे की आपले जे मतदान होईपर्यंतच, आपल्याला पदावर येईपर्यंतच कसा मतभेद असतो, पक्षपाती असतो. पण मला आपल्या जो खुर्चीवर बसलो तेव्हापासून मला वाटते कोणत्याही व्यक्तीशी, गावातील एकही व्यक्तीशी माझा मतभेद नाही. मला कोणत्याही पक्षाशी विरोध नाही. सगळे पक्ष माझेच आहेत. मी गावचे एक सरपंच. माझे कर्तव्य आहे काही माझे सगळ्यांशी चांगले राहणे, सगळ्याला चांगले मार्गदर्शन करणे ना, कोणाशी मला मतभेद न करणे, हा माझी अपेक्षा आहे. सरपंच पदावरून म्हणजे ग्रामविकास आणि आपले कर्तव्य जबाबदारी, सर्वांशी सामाजिक सलोखा या निश्चितच आपल्या